प्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। तुम्ही मला म्हणता ना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। तेव्हा गोष्टी कायदेशीर व्हायला लागतील, तेव्हा खूप अडचणीचं होईल, आम्हालाही होईल, तुम्हालाही होईल। तेव्हा ते सॉल्व्ह करणं खूप अवघड जातं। समजतंय का काय बोलतोय? तर असं आहे की ज्याला त्या बाजारात बसायचं नाहीये गुरुवारच्या, तुम्हाला अडचण आहे किंवा काय, तर तुम्ही बसू नका, समजलं? फक्त मंगळवारी ह्या ठिकाणी बसता येणार नाही हे निश्चित। तुम्ही नाही बसलात तर कोणीतरी दुसरं तिथे येऊन बसणारच आहे। एखादा नवीन बाजार चालू झाला म्हणून तो कधीच चालणार नाही असं काही होणार नाही। फार फार तर 2 आठवडे जातील, 3 आठवडे जातील, पण बाजार सुरळीत चालू होईल। आसपासच्या गावाला कळेलच की पलूसमध्ये गुरुवारी पण बाजार भरतो, दुसरे शेतकरी येऊन बसतील, समजलं? त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर कुणी अडून राहू नका की आम्ही इथंच बसणार नाही, आम्ही तिथेच बसणार नाही, किंवा ह्या लोकांना तिथं न्या, किंवा मग हा मंगळवारचा बाजार तिथं भरवा। हे पर्याय मान्यच नाहीये। जसं प्रशासनाने किंवा नगर परिषदेने ठरवलं आहे की बाजार गुरुवारी भरेल तो तिकडा भरेल आणि ह्या ठिकाणी मंगळवारी कुणी बसणार नाही, ते त्याच पद्धतीने इम्प्लिमेंट होईल। फक्त हे प्रशासनाच्या स्तरावर अगदी तुमची आमची समजूत घालून होते एवढीच मनाशी फुलगाठ पक्की बांधा। त्याच्या पुढे आम्हालाही जायचं नाही, तुम्ही जाऊ नका, अशी माझी नम्र विनंती आहे।